स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातील जे विद्यार्थी प्रोफेशनल आणि नॉन प्रोफेशनल शिक्षण घेत आहेत या सर्व विद्यार्थ्यांकरिता वसतिगृह आहेत. मग ते वसतिगृह कोणासाठी आहे तर संपूर्ण प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ही वसतिगृह आहेत. समाज कल्याणची वसतिगृह आहेत, आदिवासी वसतिगृह आहेत आणि इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची वसतिगृह आहेत. हे 3 टाईपचे वसतिगृह प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण जर शिक्षण घेत असाल तर आपल्या खाण्याची व्यवस्था ही वसतिगृहाच्या माध्यमातून मोफत केली जाते. स्टेशनरी मोफत मिळते, जेवण आणि खाण्याचा जो प्रश्न आहे तो सुद्धा मोफत सोडवला जात असतो. आणि इतर जे काही खर्च आहे तो स्टायफंड वगैरे जो आहे म्हणजे तुम्हाला निर्वाह भत्ता म्हणून जो मिळतोय तो 800 रुपये आणि आदिवासी विकास मंत्रालयाच्या माध्यमातून आताच घोषणा झालेली आहे की विद्यार्थ्यांचा जो डीबीटीच्या माध्यमातून मिळणारा जो काही निर्वाह भत्ता आहे तो 1400 रुपये करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने ह्या सर्व सोयी सुविधा ह्या मोफत आपल्या विद्यार्थ्यांना मिळत असतात. परंतु आता सध्या ऍडमिशन प्रोसेस सुरू आहे. मग ऍडमिशन प्रोसेस सुरू असताना काही विद्यार्थ्यांचे प्रश्न जे मी व्हिडिओज बनवलेले आहेत त्या व्हिडिओवरती 30-30 हजार व्ह्यूज आहेत. त्यात विद्यार्थी काय करतायत, प्रश्न विचारतायत की सर लास्ट डेट कधी आहे, आम्हाला भरता येणार का. ग्रुप आहे स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगचा, त्या व्हॉट्सअपला पण विद्यार्थी मेसेज करत असतात की सर असं प्रॉब्लेम येत आहे, आम्हाला ऍडमिशनची प्रोसेस आहे बीएडची अजून व्हायची आहे, इंजिनिअरिंगची ऍडमिशन प्रोसेस व्हायची आहे, मेडिकलची ऍडमिशन प्रोसेस व्हायची आहे, नर्सिंगची ऍडमिशन प्रोसेस व्हायची आहे, एमबीएची ऍडमिशन प्रोसेस व्हायची आहे. ह्या जेवढ्या काही कॅप थ्रू होणाऱ्या जे ऍडमिशन्स आहेत त्या विद्यार्थ्यांना प्रश्न निर्माण झालेला आहे की आम्हाला डेट तर 10 तारखेपर्यंत होती, काही डेट 20 तारखेपर्यंत आहेत, तर मग आम्ही त्याला फॉर्म भरता येणार नाही, आमचा फॉर्म भरता येणार नाही आणि आम्ही त्यापासून वंचित राहू, आम्हाला याचा लाभ घेता येणार नाही. त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. व्हिडिओ बघून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला पाठवायचा आहे आणि त्यांना दिलासा एक आनंदाची बातमी असणार आहे की त्यांच्यासाठी वसतिगृहाची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ही तेव्हापर्यंत असणार आहे. याबद्दल मी माहिती देणार आहोत. यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे काही अपडेट्स असेल ते अपडेट आपल्या चॅनलवरती कायमस्वरूपी आपल्याला मिळत राहील, मदत मिळेल आणि तुमच्या समस्येचं निराकरण सुद्धा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण करत असतो. विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं आहे, जी ऍडमिशन प्रोसेस आहे नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांची ऍडमिशन प्रोसेस झालेली आहे. उदाहरणार्थ ज्यांना कॅप राऊंड थ्रू जावं लागत नाही, तसं बीएससी प्लेन असेल किंवा नॉर्मली बीएसडब्ल्यू असेल, बीए असेल, असे जे ऍडमिशन्स आहेत ते ऍडमिशन प्रोसेस झालेल्या आहे. नंतर 11ची ऍडमिशन प्रोसेस पहिली जी फेरी आहे ती पहिली फेरी संपलेली आहे. मग ज्यांच्या ऍडमिशन झालेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांनी ऍडमिशन करून घ्यायचं आहे किंवा त्यांनी ऑनलाईन अर्ज करायचा आहे वसतिगृहामध्ये. मग ह्या वसतिगृहाची ऑनलाईन प्रक्रिया सांगतोय तुम्हाला. आदिवासी विभागाचं वसतिगृह आहे तर त्या विद्यार्थ्यांना 11वीच्या विद्यार्थ्यांना तो फॉर्म भरणं सुरू आहे. swayam.online.gov.in या साईटवरती जाऊन आपण हा फॉर्म भरायचा आहे. आदिवासी विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला त्या वसतिगृहाला नेऊन द्यायचा आहे. जो वसतिगृहाचं पहिलं नाव टाकत असाल तुम्ही त्या वसतिगृहामध्ये तुम्हाला हा फॉर्म नेऊन द्यायचा आहे. हे महत्वाचं आहे, फॉर्म भरल्यानंतर नेऊन देणं इम्पॉर्टंट आहे. आणि वसतिगृह कुठे आहेत तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी, विभागाच्या ठिकाणी, या 3ही ठिकाणी ही वसतिगृह असणार आहे. ते लक्षात घ्यायचं आहे. तालुक्याच्या ठिकाणी आदिवासी वसतिगृह आहे, जिल्ह्याच्या ठिकाणी आहे आणि विभागाच्या ठिकाणी आहे. याची क्वांटिटी मी तुम्हाला सांगतोय. जिल्ह्याच्या ठिकाणी 1 वसतिगृह आहे, तालुक्याच्या ठिकाणी 1 वसतिगृह आहे, परंतु विभागाच्या ठिकाणी 4-4 वसतिगृह आहेत. हे लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून याची जी डेट आहे, जरी नॉन प्रोफेशनल 11वी विद्यार्थ्यांकरिता जरी ही 10 तारीख किंवा 15 तारीख असेल तर लक्षात ठेवायचं आहे की ह्या ज्या डेट्स आहे ह्या कॅप नुसार तुमच्या डेट वाढत जाते. ही पहिली प्रोसिजर आहे. ज्यांचे ऍडमिशन झाले त्यांची लिस्ट पहिल्यांदा लागणार आहे, ज्यांनी फॉर्म भरला त्यांनी. मग जसं आता 11वीच्या सेकंड लिस्टमध्ये जर तुमच्या 11वी मध्ये नंबर लागत असेल किंवा तुमचं ऍडमिशन होत असेल तर तुम्ही नंतर जे काही 15 दिवसांनी जे काही साईट सुरू होणार आहे ती साईट पुन्हा सुरू होते आणि रिक्त जागा पुन्हा त्या ठिकाणी दाखवल्या जातात. मग पुन्हा तुम्हाला त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे आणि त्यानंतर तुमची जे काही लिस्ट लागेल त्या लिस्टमध्ये तुमचं नाव आलं तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळणार आहे. अशी जी प्रोसिजर आहे ही प्रोसिजर संपूर्ण वसतिगृहाची प्रोसिजर ही ऑगस्ट महिन्यापर्यंत म्हणजेच पूर्ण कॅपराऊंड होतपर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. एक पुन्हा लक्षात घ्यायचं आहे, नॉन प्रोफेशनल विद्यार्थ्यांनी आताच अर्ज करायचा आहे कारण त्यांची कॅप थ्रू ऍडमिशन मिळत नाही. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदाच हा अर्ज करायचा आहे. ज्यात कॅप राऊंड थ्रू प्रवेश नसतो त्या सर्व कोर्सेसच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुम्हाला आताच ऑनलाईन अर्ज करायचे आहे वसतिगृहाला जर राहायचं असेल तर. मग ही अट कोणासाठी लागू आहे तर सर्वच विद्यार्थ्यांसाठी, सर्वच वसतिगृहासाठी आहे. नंतर समाज कल्याणचं वसतिगृह काय, साईटचं नाव सांगतोय तुम्हाला. HMAS म्हणजे स्मॉल मध्ये .MAIT.gov.in या साईटवरती जाऊन आपण सर्व SC
ST, OBC, NT, VJNT जेवढे प्रवर्ग आहेत तेवढे प्रवर्गातील विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात, ओपन सोडून, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच माध्यमातून तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना या वसतिगृहामध्ये राहता येतं. मग पुण्यातही तुम्ही त्या ठिकाणी राहू शकता, पण तुम्हाला पुन्हा एक अट आहे की या ठिकाणी जर तुम्ही फॉर्म भरत असाल तर हा फॉर्म तुम्हाला फिलअप केल्यानंतर प्रिंटआउट काढून त्या वसतिगृहात नेऊन द्यायचा आहे, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. पहिली लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी तुमच्या लॉग इन वरती चेक करायचं आहे की तुम्हाला कोणतं हॉस्टेल अलॉट झालेलं आहे. प्रिफरन्स सुद्धा तुम्हाला एकच टाकायचं नाही, तर तुम्ही 4 प्रिफरन्स त्या ठिकाणी टाकू शकता विद्यार्थी मित्रांनो. एकच प्रिफरन्स टाकायचं नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. 4ही प्रिफरन्स तुम्हाला टाकायचे आहेत. जे वसतिगृहाचं पहिलं जे तुमच्या कॉलेजच्या जवळ पडत असेल तो 1 नंबर टाका, थोडं दूर पडत असेल 2 नंबर, त्याच्यापेक्षा दूर पडत असेल त्याला 3 नंबर, आणि त्यापेक्षा सर्वात शेवट पडत असेल त्याला 4 नंबर. असे 3 ते 4 वसतिगृहांची नावे तुम्ही टाकू शकता. आणि हे सर्व वसतिगृह प्रत्येका ठिकाणी आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. मुलींसाठी पण आहे आणि मुलांसाठी सुद्धा आहे. पर्सेंटेजची मात्र अट असते, आणि ही तुमच्या 10वीच्या 12वीच्या पदवीच्या या पर्सेंटेज वरती तुम्हाला या ठिकाणी प्रवेश मिळत असतो, हे लक्षात घ्यायचं आहे. तुमच्या सीईटीच्या कोणत्या सीईटी मध्ये जे काही तुम्हाला स्कोर आहे त्यावरती तुम्हाला प्रवेश मिळत नाही, तर 10वीची मार्कशीट, 12वीची मार्कशीट, पदवीची मार्कशीट, जो काही CGPA असेल किंवा तुमचे जे काही टक्केवारी असेल त्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळत असते. पण अजून एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असेल त्या सिटीमध्ये तरच तुम्हाला अर्ज करता येणार आहे. आणि त्यासाठीच एक अट आहे त्या ठिकाणी. एक म्हणजे तुम्ही ज्या कॉलेजला ऍडमिशन केलंय त्या ऍडमिशन कॉलेजची एक तर बोनाफाईड तुम्हाला पाहिजे, नाही तर दुसरी गोष्ट तुमच्याकडे त्याची ऍडमिशन स्लिप पाहिजे. या 2 पैकी महत्वाच्या दोन्ही गोष्टी तुम्हाला आहेत, त्यापैकी एक कोणतीही गोष्ट तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकता, हे सुद्धा महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याच नुसार तुम्हाला प्रवेश मिळणार आहे. आणि हे लक्षात घ्यायचं आहे की डेट निघून गेईल बा आणि आम्हाला प्रवेश मिळणार नाही, असं करायचं नाही आणि असंही डोक्यात घेऊ नका. तुम्हाला कॅपनुसार ऍडमिशन ज्या वेळेला भेटेल त्या 15 दिवसाने किंवा 20 दिवसाने ही जी ऍडमिशन प्रोसेस आहे हे सुरू होत जाते, आणि त्यानुसार लिस्ट सुद्धा लागत जाते आणि ऍडमिशन प्रोसेस सुरू असतात. जसं जर रिक्त जागा होत जाते तसं तसं तुम्हाला त्या ठिकाणी ऍडमिशन मिळत असते. पुन्हा एक लक्षात घ्यायचा की सर्वच प्रोसिजर नॉन प्रोफेशनलच्या जागाने भरून जाईल असं होत नाही. प्रत्येक याच्यानुसार कोर्सनुसार त्या ठिकाणी जागा वॅकंट आहेत. उदाहरणार्थ नॉन प्रोफेशनलच्या जागा वेगळ्या, 11वीच्या जागा वेगळ्या, नंतर प्रोफेशनलच्या जागा वेगळ्या, यानुसार भरती या हॉस्टेलला केली जात असते. त्यामुळे डोक्यात हे घेऊ नका की सर्व जागा 11वीच्याच पोरांना पॅक होऊन जाईल, या सर्व जागा ह्या पदवीच्याच विद्यार्थ्यांनी किंवा नॉन प्रोफेशनलच्या विद्यार्थ्यांनी त्या फुल होतील आणि आम्हाला प्रवेश मिळणार नाही, हे सुद्धा डोक्यातून विद्यार्थ्यांनी काढून घ्यायचं आहे. त्या कोट्यानुसार त्या कोर्सनुसार त्या ठिकाणी कोटा त्या हॉस्टेलला आहे आणि हे समजून घ्यायचं आहे. हेच एक स्पष्ट मत मी तुम्हाला सांगतो आहे आणि हेच तुमच्यासाठी दिलासा म्हणून मी सांगतो आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ही माहिती कशी वाटली हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि जर आपल्याला काही अडचणी असल्या तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, स्नेहल आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपची ग्रुप आहे, त्यावरती जॉईन व्हा. काही समस्या असली तर फोन करा, मेसेज तुम्ही ग्रुपला करू शकता. आणि अपडेट करण्यासाठी मात्र आपल्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या सर्व मित्रांना, सर्व शाळेच्या कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा. धन्यवाद.